पुढची बातमी पाहूयात. इंधन दरवाढीमुळे इंडिगोकडून विमानसेवेमध्ये कपात करण्यात आली आहे. संभाजीनगरहून मुंबई आणि बंगळुरू विमानसेवेमध्ये कपात करण्यात आली. याआधी हैदराबाद गोवा मार्गावरील सेवा सुद्धा बंद करण्यात आली होती. एअर इंडियाच्या दिल्लीचं एक विमानही रद्द करण्यात आलं. विमान कंपन्यांनी वेळापत्रक बदललंय. प्रवाशांची गैरसोय सुद्धा होतीये. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी विजय चिडे सुद्धा आपल्या सोबत आहे. विजय, आपण बघतोय की सध्या विमानसेवांना सुद्धा आता या इंधन दरवाढीचा फटका बसतोय. कोणकोणत्या विमानसेवा रद्द करण्यात आल्यात? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर ते मुंबई विमान सेवा जी आहे ती आता आठवड्यातून केवळ 4 दिवस दिली जाणार आहे. ते यापूर्वी जर बघितलं तर कंटिन्यू जी आहे ती विमान सेवा मुंबईसाठी असायची. त्यानंतर बँगलोरसाठी देखील आता आठवड्यात केवळ 3च दिवस जे आहे ते आता विमान सेवा असणार आहे. एअरलाइन्स आणि त्याचबरोबर इंडिगो या दोन्ही विमान सेवा ज्या आहेत आता इंधन दरवाढीचा फटका बसत असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरची विमान सेवा जी आहे ती आता विस्कळीत होत असते आपल्याला पाहायला मिळते. सध्या जर बघितलं तर मराठवाड्यातील अनेक प्रवासी जे आहेत ते विमान सेवेने प्रवास करत असतात. मात्र विमान सेवा जी आहे आता कपात करण्यात आलेली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आता प्रवाशांना देखील बसणार आहे. यापूर्वी जर बघितलं तर हैदराबाद विमान सेवा जी आहे ती देखील कपात करण्यात आली होती. आजपासून 1 सप्टेंबर पर्यंत जी आहे ती ही विमान सेवा जी आहे ते कपात करण्यात आलेली आहे. सध्या जर बघितलं तर इंधन दरवाढीचा फटका जो आहे तो विमान सेवेला बसला आणि त्याचे परिणाम जे आहेत त्यात आता विमानतळावरती देखील झाल्याचे पाहायला मिळते. नक्कीच विजय, तू सोबतच राहा. आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचं.